हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं कटोरी ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं ते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अस्तर जोडताना तुमच्या चुका होत असतील त्या होणार नाही। तर इथं बघू शकता मी क्रॉस पट्टी आहे ती इथं घेतलेली आहे। तर क्रॉस पट्टी आहे बघा, तिला कसं अस्तर जोडायचं। तर सर्वात पहिले अस्तरचा कापड आणि बघा इथं ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर ते उचलून एका साईडला ठेवायचं आहे। आता खालचा जो पार्ट होता तो उलट्या साईडने झाला तर त्याला बघा त्याच्या समोर आपल्याला असं फिरवून ठेवायचं आहे, म्हणजे सरळ बाजूने ठेवायचं आहे। आता इथं अस्तरचा एक पार्ट उचलून दुसऱ्या साईडला ठेवायचा आहे, म्हणजे दोघं साईडचे आपले इथं जे क्रॉस पट्टी आहे तर त्या दोघं साईडच्या वेगवेगळ्या होतील। आता अस्तर जोडताना बघा खालच्या साईडला अर्धा इंच वरती आपल्याला शिलाई टाकायची आहे, अशा पद्धतीने बघा। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला अर्धा इंच वरती शिलाई टाकायची आहे। तर बघा इथे दोघं पार्ट आहे त्यांना खालच्या साईडला मी अर्धा इंच वरती शिलाई टाकून घेतली। आता त्याच्यानंतर बघा जो एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय ब्लाऊज पीसचा तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। आता बघा अशा पद्धतीने अस्तरचा कापड आहे त्याला फोल्ड केला मी आणि वरून एक आपल्याला दाबटीपची शिलाई द्यायची आहे, म्हणजे काय होईल ती क्रॉसपट्टी जी आहे तर ती आतल्या साईडला इथं बघा अस्तरचा कापड आहे तो आतल्या साईडला परफेक्ट फोल्ड होतो। आणि त्याच्यानंतर बघा इथं संपूर्ण अस्तरला इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं जसं मी तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्याला सुद्धा सेम तसंच बघा आपण शिलाई टाकून घेतली होती। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। आता इथं बघा दाबटीप लगेच टाकायची आहे। तर पहा या पद्धतीने व्यवस्थित शिलाई टाकून घेतली। त्याच्यानंतर इथं आपल्याला संपूर्ण इथं अस्तरला शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। तर धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे। तर इथे बघा क्रॉसपट्टी काढायला अस्तर कमी पडलं होतं तर त्यासाठी इथं मी जॉईंट दिलेला आहे अस्तरला, मी त्या क्रॉसपट्टीला। तर त्याच्यासाठी तुम्हाला जॉईंट दिसत असेल। आता इथं जेवढा कापड होता तेवढा मी इथं यूज केलेला आहे, त्याच्यानंतर कटिंग करताना तो परफेक्ट होतो। आता इथं बघा जो साईड पार्ट आहे तर तो इथं मी घेतलेला आहे। तर साईड पार्टला अस्तर कसं जोडायचं बघा, तर अस्तरचं कापड मी उचलून घेतलेला आहे आणि जो मेन ब्लाऊज पीसचा कापड आहे तर त्याला बघा एक पार्ट उचलून तिकडच्या साईडला ठेवला, अस्तर जसं आपण उचलला होता तसाच ठेवलेला आहे। त्याच्यानंतर अस्तरचा एक पार्ट उचलून आपण तिकडच्या साईडला त्या कापडावरती ठेवायचा आहे। तर पहा इथं या पद्धतीने ठेवून द्यायचा, म्हणजे दोघं आपल्या इथं पार्ट आहे ते सेपरेट होतात। आता इथं उलटी जी साईड होती अस्तर ब्लाऊज पीसची त्याच्यावरती आपण आता इथे शिलाई टाकतोय। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण अस्तरला याला शिलाई टाकायची आहे। तर हे पार्ट आपले जोडले जातात त्यासाठी व्यवस्थित बघा इथं। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर टाचांचा वापर करा। आता दुसरा पार्ट सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने संपूर्ण अस्तरवरती शिलाई टाकणार आहोत। अस्तरवरती शिलाई टाकताना तुम्ही पाव इंच, नवीन शिकत असाल तर पाव इंच घ्या आणि जमत असेल अस्तरला शिलाई टाकताना तर एकदम कोपऱ्यावरती घेतली तरी सुद्धा चालेल। तर बघा इथं या पद्धतीने मी शिलाई टाकून घेते व्यवस्थित असं। त्याच्यानंतर बघू शकता इथं कटोरी घेतलेली आहे, तर कटोरी सुद्धा बघा एका हातात पकडून घेतली मी। त्याच्यानंतर एक पार्ट ब्लाऊज पीसचा उचलून तिकडच्या साईडला ठेवला, कटोरी जशी होती तशी ठेवली आणि कटोरीचा एक पार्ट तिकडच्या साईडला ठेवला। तर अशा पद्धतीने आता कटोरीला सुद्धा आपण इथं संपूर्ण इथं शिलाई टाकून घेऊया। तर हा जो ब्लाऊज आहे तर तो 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे। तर त्याचं पेपर कटिंग त्याचबरोबर बघा ब्लाऊज कसा शिवायचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल। लिंक हवी असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं मी संपूर्ण कटोरीला शिलाई टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपलं महत्त्वाचं आहे बाही। तर बऱ्याच जणांची कमेंट आली होती की बाहीला अस्तर जोडताना एका साईडची होते, तर इथे बघा बाहीला अस्तर कसं जोडायचं। तर वरचा कापड आणि म्हणजे अस्तरचा कापड आणि ब्लाऊज पीसचा कापड उचलून मी एका साईडला ठेवून घेतला बघा, आणि खालच्या साईडला उलट्या साईडने होता कापड। तर बघा हा असं उलट्या साईडने होता, त्याला त्याच्या समोर पलटून ठेवायचा आहे। हे बघा या पद्धतीने। आता अस्तरचा एक पार्ट तिकडच्या साईडला ठेवायचा। तर बघू शकता इथं आपले दोघं जे पार्ट आहेत म्हणजे बाह्या आहेत त्या सेपरेट होतात। तर बऱ्याच ताईंची कमेंट आली होती की बाहीला अस्तर जोडताना ती एका साईडची होते, म्हणजे तर तसं होऊ नये यासाठी बघा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता बाहीला अस्तर कसं जोडायचं बघा, तर अर्धा इंच वरती खाली शिलाई टाकून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड दिसतो तर तो मी इथं कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं बघा मी खाली बघा दाबटीपची शिलाई टाकून घेते इथं
सेंटरला. त्याच्यानंतर बघा पलटी करून घ्यायची आहे बाहीला आणि संपूर्ण बाहीला आता इथं आपल्याला शिलाईन टाकायची आहे. म्हणजे तो अस्तरचा कापड आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड झाला आणि बाहीसुद्धा आपली एकदम फिनिशिंगमध्ये दिसते. तर त्यासाठी इथं बघा व्यवस्थित असं शिलाईन टाकून घ्यायचं आहे. आता संपूर्ण बाहीला मी या पद्धतीने शिलाईन टाकून घेते बघा. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथं बघा एका साईडची बाहीला आपण अस्तर जोडून घेतलं. आता दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं अस्तर जोडून घेणार आहोत. तर बघा खालच्या साईडला अर्धा इंच वरती शिलाईन टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कापड दिसतोय तर तो इथं कट करून घ्यायचा अशा पद्धतीने. आता वरून एक दाबटीपची शिलाईन द्यायची आहे बघा. या पद्धतीने बघा मी जसं दाखवते आहे तसं व्यवस्थित असं. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा संपूर्ण बाहीला शिलाईन टाकायची. आता खाली बघा मी दंडघेरचे तिथून पूर्ण सरळ अशी शिलाईन टाकून घेते व्यवस्थित. तर खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा, म्हणजे चुन्या वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची. त्यासाठी बघा टाचांचा वापर करा. तर हा बघा या पद्धतीने मी अस्तरला पूर्ण बाहीला शिलाईन टाकून घेतलेला आहे. आता बघा इथं दोघं साईडच्या बाही आपल्या रेडी झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते मी. हा पुढचा मुंड्याचा आकार आहे आणि हा पाठीमागचा. तर बघू शकता इथं दोघं साईडच्या बाह्या आपल्या सेपरेट झालेल्या आहे, जसं आपण परफेक्ट असं त्यांना अस्तर जोडलेला आहे. आता हा आहे पाठीमागचा पार्ट. तर पाठीमागचा पार्ट बघा. तर या ब्लाऊजसाठी बघा शोल्डर मुंडा मी किती घेतला ते सांगते. तर शोल्डर इथं बघा मी 5.5 इंच घेतलेला आहे. 6 इंचचा इथं मुंडा घेतलेला आहे. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर त्यासाठी तर इथं बघा मुंडा आहे तो व्यवस्थित असं मार्किंग करून दाखवते तुम्हाला. तर त्याच्यानंतर बघा गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि हा 14.5 इंच त्याची पूर्ण उंची आहे ब्लाऊजची. तर इथे बघा त्यांची जी पाठ मोजलेली होती मी ब्लाऊजवरनं, तर ती 5 इंच होती. तर आता कमरेच्या साईडला आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. तर त्यासाठी इथं मी 5.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा वरती गळा रुंदी आपण जेवढी घेतली तेवढीच खालीसुद्धा घ्यायची आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा. सिंपल असा मी हा गोलगड्याचा शेप दिलेला आहे. आता बघा इथं गळा आहे काढलेला, त्याला संपूर्ण असं खडूने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे डार्क करून घ्यायचं आहे. आणि कटिंग न करता बघा असं डायरेक्ट तुम्ही छापून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला. तर इथे बघा आपण जर कटिंग करून घेतला डायरेक्ट तर काय होतं, आपण शिलाई मारायला तिथं म्हणजे शिलाई जेव्हा आपण गळ्याला मारतो तर ती त्याच्या आतून शिलाई मारली जाते आणि गळा आपला जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा नाही तर मोठा होऊन जातो. तर तसं होऊ नये यासाठी इथे बघा मी गळा आहे तो अशा पद्धतीने छापून घेते. आणि त्याच्यानंतर बघा मेन जो आपला ब्लाऊज पीसचा कापड आहे तर त्याच्यावरती ठेवायचा आहे आता सरळ बाजूने. आता हा कापडचा मेन कापड आहे, हा बघू शकता इथं ब्लाऊज पीसचा. तर त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे मी. त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं कापड ठेवायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता इथं टाचांचा वापर करायचा आहे. तर टाचन बघा इथं मी व्यवस्थित असं लावून घेते. तर अस्तर आणि कापड आहे ते हलणार नाही यासाठी इथं मी व्यवस्थित लावून घेतले टाचन. त्याच्यानंतर संपूर्ण गळ्याला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं मी दाखवते आहे तसं थोडं थोडं हळूहळू फिरत आपल्याला इथं शिलाई टाकून घ्यायची बघा या पद्धतीने. आता कमरेच्या साईडला इथं बघा कमरपट्टी लावायला कापड उरलेला नाही, तर त्यासाठी इथं बघा मी डायरेक्ट पलटी करून घेणार आहे. तर खालच्या साईडला अर्धा इंच एवढं अस्तरवरती मार्किंग करून घ्या. त्याच्यानंतर सरळ अशी आपली शिलाई टाकून घ्यायची आहे या पद्धतीने बघा जसं मी दाखवते आहे. तर खालच्या साईडला अर्ध्या इंचवरती शिलाई टाकून घेतली. आता टाचन आहे त्या व्यवस्थित काळजीपूर्वक काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला इथं एक्स्ट्राचा जो कापड दिसतोय तर तो इथं मी कट करून घेते बघा या पद्धतीने. आता गळ्याच्या तिथं बघा 1/2 इंच एवढा कापड सोडायचा आहे जिथं आपण शिलाई मारलेली आहे. तर आतल्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा कापड सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला छोटे छोटे कट्स मारायला आपल्याला कापड उरतो त्यासाठी. आता शिलाई मारलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हे कट्स मारायचे आहे व्यवस्थित असे बघा. संपूर्ण गळ्याला मी छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे, म्हणजे तो आतल्या साईडला परफेक्ट असा फोल्ड होतो. तर बघा इथं आता पलटी करून घेतलेला आहे, गळा होता त्याला व्यवस्थित असं बघा. आता एकदम कोपऱ्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर या ब्लाऊजला तुम्ही लेस जरी नाही लावली तरीसुद्धा फिनिशिंगमध्ये हा पाठीमागचा गळा जो आहे तो तयार होतो आपला. तर त्यासाठी इथं बघू शकता हा डेली यूजचा ब्लाऊज आहे. तर त्यासाठी इथं बघू शकता मी या पद्धतीने शिवून दिलेला होता. तर कस्टमरचा ब्लाऊज आहे हा 36 साईजचा. तर बघा इथं व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायची आहे.
संपूर्ण गळ्याला मी अशाच पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे। हे बघा आपला परफेक्ट असा इथं गळा रेडी झालेला आहे। आता कमरेच्या साईडला सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई टाकायची आहे बघा। खालचा कापड सुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि इथं खाली कमरेच्या साईडला सुद्धा शिलाई टाकायची आहे। आता संपूर्ण अस्तरला आपण इथं शिलाई टाकणार आहोत बघा। तर व्यवस्थित असं खालचा कापड आणि अस्तरचा कापड व्यवस्थित पकडायचा, त्याच्यानंतर इथे शिलाई टाकायची आहे या पद्धतीने। आता संपूर्ण अस्तरला मी इथं शिलाई टाकते। तर पहा इथं या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। तर एका साईडने शिलाई टाकून झाली, दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर शिलाई नाही ती टाचन लावून घ्यायची, त्याच्यानंतर अस्तर आणि कापडला शिलाई टाकायची आहे। तर बघा आता या पद्धतीने आता एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीसचा कापड दिसतोय तर त्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढचं इथं पार्ट जोडायला सोपं जातं आणि फिनिशिंगसुद्धा वाढते ब्लाउजची। तर बघा इथं अस्तरला लागून जेवढा कापड असतो तो एक्स्ट्राचा राहतो त्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा इथं पाठीमागचा हा पार्ट आहे त्याचं इथं मी एक्स्ट्राचं कापड आहे तर कट करून घेतलेलं आहे। तर बघू शकता व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलं। तर दुसरे जे पार्ट आहे तर ते सुद्धा व्यवस्थित तशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे। एक्स्ट्राचे पार्ट आहेत त्यांना त्याच्यानंतर जोडायला घ्यायचं आहे। तर पहा इथं या पद्धतीने मी व्यवस्थित असं कटिंग करून घेते। तर बाहीचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक करायचं आहे, दोघं बाह्याबरोबर आपण अस्तर जोडलेलं आहे की नाही। त्याच्यानंतरच आपल्याला बघा इथं अस्तर आहे ते एक्स्ट्राचं म्हणजे ब्लाउज पीसचा कापड असतो एक्स्ट्रा, तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। चेक करून घ्यायचं त्याच्यानंतरच कटिंग करायची आहे। बघा बाहीला आपण परफेक्ट अस्तर जोडणी केलेलं आहे की नाही ते दाखवण्यासाठी तुम्हाला हे कटिंग करून दाखवली। बाहीचं एक्स्ट्रा कापड होता तो, हे बघा पाठीमागचा मुंडा आणि हा पुढचा मुंडा बाहीला। ज्या पद्धतीने बाही आपले परफेक्ट आलेले आहे दोघं साईडच्या, त्याच पद्धतीने पुढचे पार्टसुद्धा सेपरेट इथं होतात। तर पहा इथं मी कटिंग करून घेतलेले आहे, एक्स्ट्रा कापड होता तो आणि तुम्हाला इथे दाखवते आहे जेवढे पार्ट आहे ते दोघं साईडचे आपले सेपरेट झालेले आहे। तर बघू शकता या पद्धतीने सर्व पार्ट रेडी झालेले आहेत। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट नक्की करा। धन्यवाद।